नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारतीय हवाई दलाने रशियाकडून मिळालेल्या हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली ES-400 ला काय नाव दिले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजेच आता भारताने या हवाई प्रणालीला सुदर्शन असं नाव दिलेलं आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंट मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चलत जा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदतालिकेत प्रथम स्थान कोणत्या राज्याने पटकावले आहे? तर आता या पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने प्रथम स्थान पटकावलेलं आहे. आपल्या महाराष्ट्राने एकूण या स्पर्धेत 200 पेक्षा जास्त पदक मिळवलेले आहेत. एकूण किती पदक मिळवलेले आहेत? तर 228 पदक मिळवलेले आहेत. त्यामध्ये 80 सुवर्ण, 69 रौप्य तर 79 कांस्य पदकांचा समावेश आहे. या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड आहे. याने एकूण 126 पदक मिळवलेले आहेत. त्यामध्ये 66 सुवर्ण, 27 रौप्य आणि 33 कांस्य पदकांचा समावेश आहे. हरियाणा राज्य यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. हरियाणाने टोटल 192 पदक मिळवलेली आहेत. त्यामध्ये 62 सुवर्ण, 55 रौप्य आणि 75 कांस्य पदकांचा समावेश आहे. मध्य प्रदेश 37 सुवर्ण पदकांसह चौथ्या क्रमांकावर आहे. मध्य प्रदेशने 36 रौप्य व 39 कांस्य पदकांसह एकूण 112 पदक मिळवलेली आहेत. तर पाचव्या क्रमांकावर केरळ हे राज्य आहे. केरळने 36 सुवर्ण, 24 रौप्य व 27 कांस्य पदकांसह एकूण 87 पदक मिळवलेले आहेत. या स्पर्धेविषयी सांगायचं झालं तर ही या स्पर्धेची 37वी आवृत्ती होती. याचं आयोजन गोव्यामध्ये करण्यात आलं होतं आणि याचं उद्घाटन 26 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. बरं, यावेळेसच्या या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं ब्रीदवाक्य काय होतं? तर गेट सेट गोवा असं याचं ब्रीदवाक्य होतं. आणि इमेज मध्ये दिसणारा हा 37व्या नॅशनल गेम्स मधील मॅस्कॉट आहे व या मॅस्कॉटला काय नाव देण्यात आलं होतं? तर मोगा असे या मॅस्कॉटला नाव देण्यात आलेलं आहे. आता 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहेत? तर उत्तराखंड या राज्यामध्ये या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. अलीकडेच ब्रिटनने कोणत्या देशाचा समावेश आपल्या सुरक्षित देशांच्या यादीत करण्याचा निर्णय घेतला आहे? तर आता ब्रिटनने भारत आणि जॉर्जिया या दोन देशांचा समावेश आपल्या सुरक्षित देशांच्या यादीत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 4 असेल. बरं मित्रांनो, आता या यादीत समावेश केल्यामुळे काय होईल? तर भारतातून बेकायदेशीरपणे युके मध्ये जाऊन आश्रय दावे करणाऱ्या सर्व नागरिकांच्या परतीची प्रक्रिया याद्वारे वेगवान होणार आहे. सध्या या यादीमध्ये कोणकोणते देश समाविष्ट आहेत? तर यामध्ये अल्बानिया, स्वित्झर्लंड, युरोपियन युनियन मधील राज्य, युरोपीय आर्थिक क्षेत्र यांचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. WHO च्या ग्लोबल टीबी अहवाल 2023 नुसार 2022 मध्ये जगात क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण कोणत्या देशात होते? तर 2022 मध्ये क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण हे आपल्या भारतामध्ये होते आणि यांची संख्या किती होती? तर 2022 मध्ये भारतात 2.8 दशलक्ष. याचाच अर्थ भारतामध्ये जागतिक भाराच्या 27% रुग्ण होते आणि मृत्यू दर किती होता? तर 12% इतका त्यामध्ये मृत्यू दर होता. मित्रांनो, जरी भारतात सर्वाधिक टीबी रुग्ण असले तर 2015 पासून 2022 पर्यंत या रुग्णांमध्ये 16% घट झालेली आहे आणि जे रुग्णघटीचं प्रमाण आहे हे जागतिक क्षयरोग रुग्णघटीच्या जवळपास दुप्पट आहे. कारण जागतिक पातळीवर क्षयरोग रुग्णाच्या घटीचा दर हा 8.7% इतका आहे, तर भारतामध्ये तो 16% इतका उच्च आहे. बरं, आता हा जो टीबी आजार आहे हा कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुली या जीवाणूमुळे हा टीबी होतो. आणि दरवर्षी टीबी डे कधी साजरा केला जातो? तर 24 मार्च रोजी टीबी डे साजरा केला जातो. बरं, आता तुम्हाला येते हे आठवते का पहा. WHO चं मुख्यालय कोठे आहे? याआधी आपण खूप वेळा पाहिलेलं आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं मुख्यालय स्वित्झर्लंड मधील जिनेव्हा येथे आहे व याची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी करण्यात आली होती. आणि दरवर्षी यासाठी 7 एप्रिल रोजीच जागतिक आरोग्य दिन सुद्धा साजरा केला जातो. बरं, WHO चे सध्या महासंचालक कोण आहेत? तर डॉक्टर टेड्रोस अधानोम हे WHO चे महासंचालक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणत्या देशाने भारतीय नागरिकांना विजा फ्री प्रवेश देण्यास सहमती दिली आहे? तर अलीकडेच आता थायलंड या देशाने भारतीय नागरिकांना विजा फ्री प्रवेश देण्यास सहमती दिलेली आहे आणि ही जी सहमती आहे ही 10 नोव्हेंबर ते पुढील 10 मे पर्यंत लागू असणार आहे. आणि हा निर्णय घेण्यामागचं मुख्य कारण काय?
तर भारतीय पर्यटकांना थायलंडला भेट देण्यास प्रवृत्त करणे यासाठी थायलंडनं हा निर्णय घेतलेला आहे. सध्या यावर्षी भारत हा थायलंडसाठी चौथा सर्वात मोठा पर्यटन स्रोत आहे. थायलंड विषयी सांगायचं झालं तर थायलंड या देशाला म्यानमार, लाओस, कंबोडिया, मलेशिया या देशाच्या सीमा संलग्न आहेत आणि थायलंडचं प्राचीन भारतीय नाव काय होतं तर श्याम देश असं थायलंडचं प्राचीन नाव होतं. थायलंड या देशाची राजधानी बँकॉक आहे, तर चलन हे थाई बात हे आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा. सक्त वसुली प्रकरणांमधील सहकार्य इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर ग्लोबल कॉन्फरन्स ऑन कोऑपरेशन इन एन्फोर्समेंट मॅटर्स यावरील पहिल्या जागतिक परिषदेचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले. तर आता ही जी परिषद आहे ही प्रथमच आयोजित करण्यात आली होती व या परिषदेचं उद्घाटन भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. ही परिषद दिल्ली येथे 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली होती व या परिषदेची थीम काय होती तर इट टेक्स अ नेटवर्क टू फाईट अ नेटवर्क अशी या परिषदेची थीम होती. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारलेला आहे तर कौन्सिल ऑफ फॅशन डिझायनर्स ऑफ अमेरिकाचा फॅशन आयकॉन पुरस्कार मिळवणारी पहिली ॲथलीट कोण ठरली आहे. तर आता हा जो CFDA चा फॅशन आयकॉन पुरस्कार आहे हा सेरेना विल्यम्स यांनी मिळवलेला आहे आणि हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्याच ॲथलीट ठरलेल्या आहेत. आणि हा पुरस्कार कधीपासून दिला जातो तर 1980 पासून हा पुरस्कार दिला जात आहे. तसेच या आधी सुद्धा काही महत्त्वाचे पुरस्कार देण्यात आलेले आहेत, ते सुद्धा एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, सत्यजित रे एक्सलन्स इन फिल्म लाईफटाईम अवॉर्ड या पुरस्काराने मायकल डग्लस यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. जागतिक शिक्षक पुरस्कार दीप नारायण नायक, ब्रिटिश अकादमी बुक अवॉर्ड नंदिनी दास, मणिपुरी भाषेतील बालसाहित्य पुरस्कार दिलीप नोंगमेतम, टाटा लिटरेचर लाईव्ह जीवन गौरव पुरस्कार तामिळ लेखिका अंबाई, ग्लोबल इंडियन अवॉर्ड सुधा मूर्ती, गणितातील सहस्र रामानुजन पुरस्कार रुई जियांग झांग आणि दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार हा वहिदा रहमान यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा. निर्यातीला चालना देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच राज्याचे पहिले निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर केला आहे. तर आता निर्यातीला चालना देण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याने निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर केलेलं आहे आणि राज्यातील अशा प्रकारचं हे पहिलंच धोरण आहे. हे जे धोरण आहे हे धोरण 2027-2028 पर्यंत राबवण्यात येणार असून यामध्ये अंदाजे 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे. या धोरणाची काही उद्दिष्टे आहेत ती नोट करून घ्या. यात राज्याची निर्यात सध्याच्या 72 अब्ज डॉलर्सवरून 150 अब्ज पर्यंत वाढवणं, निर्यातीभिमुख पायाभूत सुविधा विकसित करणं आणि तसेच 2030 पर्यंत देशाच्या $1 ट्रिलियन निर्यातीच्या उद्दिष्टात राज्याचा 22% सहभाग साध्य करणे ही या धोरणाची उद्दिष्ट आहेत. आता इथे महाराष्ट्राचा उल्लेख आलेला आहे, तर एक्झाम मध्ये महाराष्ट्राविषयी नेहमी काही प्रश्न विचारण्यात येतात, ते आपण एकदा रिवाइज करून घेऊया. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ हे 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं आहे आणि 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची घनता 365, लिंग गुणोत्तर 929, बाल लिंग गुणोत्तर 894 आणि राज्यातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. बरं, महाराष्ट्रामध्ये एकूण किती नॅशनल पार्क आहेत तर 6 नॅशनल पार्क आहेत आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा. यामध्ये चांदोली नॅशनल पार्क हा सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे. संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई, गुगामल नॅशनल पार्क अमरावती, पेंच नॅशनल पार्क नागपूर, नवेगाव नॅशनल पार्क गोंदिया तर ताडोबा नॅशनल पार्क चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा. यंदाच्या राष्ट्रीय आयुर्वेद दिवस 2023 ची थीम काय होती. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच आयुर्वेद फॉर वन हेल्थ अशी यावेळेसच्या या राष्ट्रीय आयुर्वेद दिवसाची थीम होती. आणि भारतामध्ये दरवर्षी राष्ट्रीय आयुर्वेद दिवस कधी साजरा केला जातो तर धन्वंतरी जयंती किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा केला जातो आणि यावेळेस हा दिवस 10 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. दरवर्षी राष्ट्रीय शिक्षण दिन कधी साजरा केला जातो. तर हा जो राष्ट्रीय शिक्षण दिन आहे हा 11 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा केला जातो तर या दिवशी भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती असते आणि त्यांचा जन्मदिवस हा भारतामध्ये राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. आता इथे आपण मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याविषयी सुद्धा थोडक्यात माहिती पाहून घेऊया. त्यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1888 मध्ये सौदी अरेबियामधील मक्का येथे झाला होता. 1912 मध्ये त्यांनी आल हिलाल हे उर्दू साप्ताहिक सुरू केले होते. 1920 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तर 1923 मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे
सर्वात तरुण अध्यक्ष बनले होते आणि याबरोबरच त्यांनी 1947 ते 1958 पर्यंत देशाचे पहिले शिक्षण मंत्री म्हणून पद भूषवलेलं आहे. बरं, त्यांचं जे आत्मचरित्र आहे त्याचं नाव काय आहे? तर इंडिया विन्स फ्रीडम असं त्यांचं आत्मचरित्र आहे आणि त्यांना 1992 मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. ब्रिटनमधील इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनियर्सच्या अध्यक्ष बनणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.